फुलंब्री पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे सर्जेराव मेटे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा अश्विनी अजिनाथ सोनवणे यांची निवड झाली। या निवडीची प्रक्रिया मंगळवारी दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृहात पार पडली। सभापती पदासाठी भाजपकडून सर्जेराव मेटे यांनी अर्ज दाखल केला होता। त्यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या पद्माबाई चंद्रकांत जाधव यांनी उमेदवारी दाखल केली होती। उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अश्विनी अजिनाथ सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता, तर काँग्रेस पक्षाकडून गणेश महादू काळे यांनी उमेदवारी दाखल केली होती। मतदान प्रक्रियेनंतर सभापती पदासाठी सर्जेराव मेटे यांना 8 पैकी 5 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी पद्माबाई जाधव यांना 3 मते मिळाली। उपसभापती पदासाठी अश्विनी सोनवणे यांनाही 5 मते मिळाली, तर गणेश काळे यांना 3 मते पडली। त्यामुळे सर्जेराव मेटे आणि अश्विनी सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आलं। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नव्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं। दरम्यान निवडणुकीपूर्वी काही सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। भाजपने शिंदे सेनेचे एक सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील एका सदस्याला आपल्या गोटात आणले। पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपाकडून सर्जेराव मेटे आणि बाळासाहेब तांदळे हे दोघे दावेदार होते। सोमवारी पक्षाच्या वतीने चर्चा करून सभापती पद 1.25 वर्ष देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती आहे। यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष सुचित बोरसे, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ वाघ, जितेंद्र जयस्वाल, देवगिरी कारखान्याचे अध्यक्ष कल्याण चव्हाण, गंगाधर सोनवणे, राजू तुपे, राजेंद्र ढकले, आनंदा ढोके, कैलास गव्हाड, विजय आहेर, सविता फुके, हौसाबाई काटकर, आबासाहेब फुके, संजय त्रिभुवन, मयूर कोलते, शेख फारुख, नाथा काकडे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।